जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कालपासून आपल्या दिवाळी या सणाला अगदी उत्साहाने सगळीकडे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व अगदी थोडक्यात आणि आपल्या लहान दोस्तांना सुद्धा समजेल अशा अगदी सोप्या भाषेत समजावून देणार आहे. चला तर मग वेळ न काढता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आपल्या हिंदू धर्मात गायीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा तिचा सन्मान म्हणून गोमातेची पूजा तिच्या पाडसासह या दिवशी केली जाते. आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे, सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे म्हणून ही पूजा केली जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातील नंदा या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसू म्हणजे धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी असा या वसुबारस शब्दाचा अर्थ आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, जी अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. याच दिवशी देवांचा वैद्य म्हणजेच देवांच्या डॉक्टरचा धन्वंतरीचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीचीही पूजा केली जाते. तसंच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशी बद्दल अशीही एक कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मी प्रकट झाली आणि त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले, म्हणून या दिवसाला धन्वंतरीचीही पूजा केली जाते आणि याला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं. हा दिवस देवाकडून सुख, समृद्धी, आरोग्य आणि संपत्ती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी, श्री गणेश, कुबेर देवता आणि धन्वंतरीची पूजा करून मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला यमदीप प्रज्वलित करतात. यालाच आपण यमदीपदान असं म्हणतो. आतापर्यंत आपण पाहिली द्वादशी म्हणजेच वसुबारस, त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. आता वळूया चतुर्दशीकडे म्हणजेच नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासूर राक्षसाचा या दिवशी वध केला अशी मान्यता आहे. मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की या दिवशी किंवा या तिथीला अभ्यंग स्नान करणाऱ्याला किंवा मंगल स्नान करणाऱ्याला नरकाची पीडा होऊ नये, आणि कृष्णाने त्यांना हा वर दिला. तेव्हापासून सूर्योदयापूर्वी या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. सकाळी लवकर उठून अंगाला तेल आणि उटणं लावून स्नान करावं आणि यमलोक दर्शना भाव कामो अभ्यंग स्नान करिष्ये हा मंत्र म्हणावा. नरक चतुर्दशी नंतर येतं ते लक्ष्मीपूजन. दिवाळी लक्ष्मीपूजनाला आपल्या संस्कृतीत एक विशेष महत्व आहे. अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते. या दिवशी केरसुणीचीही पूजा केली जाते. आपल्या घरातून दारिद्र्य, दुःख, अलक्ष्मी घालवून टाकणारी ही केरसुणी देवी स्वरूप मानली जाते आणि म्हणून केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. याच दिवशी श्री विष्णूंनी लक्ष्मी आणि इतर देवतांची बळीच्या कारागृहातून सुटका केली अशी ही कथा आहे. समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजाही या दिवशी केली जाते. पुढचा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते आणि इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात.
3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळी पाडवा हा दिवस नववर्षाची सुरुवात असं मानतात. आता दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्याकडे भाऊबीजेला जातो, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. भाऊबीज म्हणजे भावा बहिणीतलं प्रेम साजरा करण्याचा एक दिवस. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि गोडाधोडाचं जेवण करतो. सायंकाळी चंद्रकोर दिसल्यानंतर बहीण प्रथम त्या चंद्रकोरीस ओवाळते आणि मग भावाला ओवाळते. ओवाळणीच्या ताटात ओवाळणी घालून भाऊ बहिणीचा सन्मान करतो. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताचीही पूजा केली जाते. कायस्थ समाजात हा दिवस चित्रगुप्त जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर अशी होती ही दिवाळीची माहिती. थोडक्यात आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचेल आणि आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक दिवसाचं महत्व काय आहे आणि हे सण का साजरे केले जातात. तर आज आपण इथेच थांबूया आणि जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या मंगल संस्कार परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. आणि जमलंच तर ज्या फटाक्यांमुळे धूर होतो, आपलं वातावरण दूषित होतं, प्रदूषण वाढतं, असे फटाके न वाजवता दिवाळी साजरी करा. ही एकच विनंती तुम्हा सर्वांना. नमस्कार.